मित्रांनो नमस्कार. आज 2 नोव्हेंबर आहे. 9:30 वाजता सकाळी 9:30 वाजल्यापासून बऱ्याचशा न्यूज चॅनलवर बातम्या यायला सुरुवात झाली आहे की सिडकोची नियोजित बैठक पुन्हा एकदा कॅन्सल झाली आहे. जी श्री एकनाथजी शिंदे अध्यक्षतेखाली ही मिटिंग होणार होती ती पुन्हा एकदा कॅन्सल झाली आहे. निराशाजनक आहे. ही तिसऱ्यांदा मिटिंग कॅन्सल होत आहे. आत्ताच बातम्यांनी कन्फर्म केलं आहे, मंत्रालयातून कन्फर्म झालं आहे की बाबा ही मिटिंग खरोखरच कॅन्सल झालेली आहे. सिडको प्रशासनाने आणि राज्य सरकारने या गोष्टीचा तात्काळ निकाल लावणं गरजेचं आहे. कारण पुढच्या हप्त्याभरात 2 हप्त्याभरात कधीही आचारसंहिता लागू शकते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे. अशावेळी जर हा निर्णय असाच प्रलंबित राहिला तर सगळ्या गोष्टींचा होल्ड लागेल. आमच्या न्यायपूर्ण ज्या मागण्या आहेत त्या अशाच होल्डवर जातील. सिडको सोडतधारक बऱ्याच अंशी हताश झालेत, निराशा झालेत आणि ही उद्याची होणारी मिटिंग ही पूर्वनियोजित असल्यामुळे बऱ्याच जणांना आशा अपेक्षा होत्या. आता परत ती कॅन्सल झाल्यामुळे एक चुकीचा मेसेज जातो आहे सिडको सोडतधारकांमध्ये. अशावेळी राज्य सरकारने अजून एक स्टेप पुढे घेऊन, सिडको प्रशासनाने एक स्टेप पुढे घेऊन पुन्हा एकदा ही मिटिंग याच हप्त्यात लावून या गोष्टीचा कायमचा सोक्षमोक्ष लावावा आणि सर्व सिडको सोडतधारकांना न्याय द्यावा हीच अपेक्षा असेल.